त्याचं उत्तर जरूर मिळणार आहे। तुमची आणि माझी एक पण प्रार्थना वाया जात नाही। ती छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, ती दिवसा केलेली असू द्या, संध्याकाळी केलेली असू द्या किंवा निम्म्या रात्री केलेली प्रार्थना असू द्या, ती 4 शब्दाची असू द्या किंवा 1 शब्दाची असू द्या किंवा फक्त देवाकडे पाहण्याच्या असू द्या किंवा डोळ्यातून अश्रू येण्याच्या असू द्या। प्रार्थनेचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण देव त्या सर्व प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला आणि मला देणार आहे। येशू मसीह की देव जर तुमच्या बाजूने नाही लढला तर मग कोण लढणार आहे? गरिबांचा न्याय देव नाही करणार तर कोण करणार आहे? म्हणून आज संपूर्ण जगामध्ये श्रीमंत लोक देवाकडे येत नाही, तर परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे गरीब लोक देवाकडे येतात, गरीब लोक परमेश्वराकडे येतात, गरीब लोक देवाची प्रार्थना करतात आणि गरीब लोक या दुष्ट लोकांसाठी देवाकडे आरोळी करतात की प्रभू आमच्या वैऱ्यांना बदल, प्रभू आमच्या दुष्ट लोकांना बदल, प्रभू आमच्या शत्रूंना बदल। जे लोक आमचा द्वेष करतात, काय करतात? द्वेष करतात, सेवा कार्य करत असताना निंदा करतात, आम्हाला नावं ठेवतात, आम्हाला खालीवर वागतात, आम्हाला कधी जात बदललं म्हणतात, कधी आम्हाला धर्म बदलला म्हणतात, कधी आम्हाला म्हणतात लाखो रुपये त्यांना फॉरेनवरून येत आहे, अमेरिकनवरून येत आहे आणि आमची चेष्टा करतात। काय काय बोलत नाही देवाची भक्ती करणाऱ्या नीतिमान लोकांना। प्रत्येक शब्द ना शब्द आज येतो आम्हाला आणि मला माहित आहे, आणि तुम्ही आम्ही तो प्रत्येक शब्द सहन करतो। कधी कधी आमच्या जीवनात अशा गोष्टी घडतात आम्ही काहीच केलेलं नसतं, अफवा आमच्या जीवनातून पसरल्या जातात, आम्ही काहीच त्याच्यामध्ये सहभागी नसतो, आम्ही ते काही केलेलं नसतं, तरी आमच्या विषयी असे लोक काय करतात? आमच्या अफवा लोकांमध्ये पसरतात। याने पास्टरने असं केलं, त्या पास्टरने तसं केलं, त्या सिस्टरने तसं केलं, त्या विश्वासणाऱ्याने असं केलं, अमक्याने तसं केलं, तमक्याने तसं केलं। काही केलं नसतं तरी अफवा पसरल्या जातात। येशू प्रभू की आणि ज्यावेळेस अशा अफवा पसरल्या जातात तर त्यावेळेस देखील तुम्हाला आणि मला देवाच्या लोकांना फार त्रास होतो। येशू प्रभू की आणि मग हे लोक काय करतात? अशा लोकांपर्यंत आमच्या चुकीच्या बातम्या घेऊन जातात, आम्ही चूक केलेली नसताना देखील, आणि मग त्याचा परिणाम तुम्ही आम्ही पाहतो। आमचं जीवन आणि आमचं कॅरेक्टर, आमचं चारित्र्य ते काय करतात? घाण करतात, मलिन करण्याचा प्रयत्न करतात। दावीद राजाच्या जीवनात देखील हीच गोष्ट तुम्हाला आणि मला बघायला मिळते। धार्मिक जीवन जगणारा मनुष्य दावीद, त्याच्या जीवनाची अफवा लोकांनी पसरली। येशू प्रभू की